श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी शेवग्याची शेंग केली आहे रस्सा भाजी। चला रेसिपीला सुरुवात करूयात। मी आपली भाजलेली डाळ आहे ती थोडीशी तेलामध्ये भाजून घ्यायची आणि त्याची पूड करायची आहे। नंतर त्याच ते थोडंसं अजून तेल घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो पण हे करायचे, फ्राय करायचे आणि त्याची पण एक सेपरेट पेस्ट करायची आहे। नंतर कढईत तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये ही आले लसूण खोबरे पेस्ट 3 चमचे टाकायची आहे। त्याच्यामध्ये हे सगळे मसाले रोजचेच आपले काळं तिखट, लाल तिखट, सब्जी मसाला, हळद, हे सगळे मसाले आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचे। नंतर ती केलेली पेस्ट टाकायची आहे। नंतर आपली शेवग्याची शेंग टाकायची आहे, व्यवस्थित त्याला फ्राय हे करायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे। आपल्याला शिजेपर्यंत तेवढं पाणी लागेल तितपत टाकायचे, जेवढी भाजी ठेवायची। जी डाळीची पूड केली होती ती टाकायची। भाजी शिजत आल्यानंतर टाकली तरी चालेल, त्याचबरोबर शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं आहे आणि हवी तेवढी रस्सा भाजी आपण ठेवायची आहे। आपली भाजी तयार। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। असंच वेगवेगळ्या रेसिपीज रोजच्या आपल्या डेलीच्या महाराष्ट्रीयन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। बरेच काही अनुभव। चॅनल थोडा पुढे अजून गेल्यावर ब्लॉग्स पण करणार आहे मी। थँक्यू सो मच।